हाच तो दिवस ज्या दिवशी आपण आपल्या नवऱ्याची 7 जन्मासाठी बुकिंग करतो. तर चला त्याआधी सगळं स्वतःचं आवरून घ्यायचं होतं पटकन, कारण की पूजेचा जो मुहूर्त होता तो 12:30 वाजेपर्यंतच होता. तर त्याआधी सगळी कामं पटकन आवरून घ्यायची होती. स्वयंपाक बनवायचा होता, नैवेद्य पण बनवायचे होते. तर म्हटलं चला आधी स्वतःचं थोडंसं आवरून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते. तर किचनमध्ये गेले तर आईंनी भरपूर काही काम आवरलेलंच होतं. तर आज आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे नव्हतं बनवणार, कारण की आज आम्ही दोघीच जेवण करायला होतो. तर मग आम्ही आज वरण भात, चपाती आणि शिरा असंच बनवणार होतो. तर मग स्वयंपाक वगैरे सगळी कामं आवरली. म्हटलं चला आता पूजेला जायची पण तयारी करूया. आणि सण म्हटल्यानंतर तर थोडंफार रेडी झालंच पाहिजे आणि बायकांना काही रिझनच लागतं तयार होण्यासाठी. तर मग मी अशी काहीशी तयार झाले होते. तर त्यानंतर आई पण छान अशा रेडी झाल्या होत्या. मग आम्ही दोघी तयार झालो आणि आम्ही निघालो पूजेसाठी. तर तिथे गेलो तर बघतो काय एवढी गर्दी, खूप वेट करावं लागलं आम्हाला. तर मग आम्ही दोघींनी पण अशी छान अशी पूजा करून घेतली. वडाला 7 फेरे वगैरे मारून घेतले. आमच्या इकडे 7 फेरे मारतात, काही काही ठिकाणी 5 फेरेच मारतात. तर त्यानंतर मग वट्या वगैरे भरल्या आणि असं हळदी कुंकाने भरलेलं कपाळ खरंच खूप छान वाटतं. तर त्यानंतर घरी आलो, जेवणं वगैरे केली, कारण की उपवास असल्यामुळे एवढी भूक लागली होती ना आज खूप. आणि त्यानंतर इव्हिनिंगला असं काहीसं पाऊस आमच्या इकडे स्टार्ट झाला होता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.